वेलकम फ्रॉम वन्सिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती 2025-26 मध्ये आजच्या दिवशी जे आहे जाहिराती अपलोड होण्याची शेवटची तारीख आहे आणि आजच्या दिवशी मुदतवाढ मिळणार किंवा नाही मिळणार, सद्यस्थितीमध्ये काय आहे शिक्षक भरतीची कंडिशन, त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये मुदतवाढ मिळणार किंवा नाही मिळणार, कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या जाणून घेणं खूप आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टींसंदर्भात बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। तुम्ही शिक्षक भरती 2025-26 संदर्भात तयारी करताय तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कारण की प्रत्येक अभ्यर्थ्याच्या मनामध्ये आहे की जागा ज्या आहेत मर्यादित किंवा चांगल्या प्रमाणात जागा ज्या आहेत पद भरतीसाठी पवित्र पोर्टलवर आलेले आहे। आता आजच्या दिवशी मुदतवाढ मिळणार किंवा नाही मिळणार त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर बघा, आता सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरातींना किंवा किती जाहिराती पवित्र पोर्टलवर सद्यस्थितीमध्ये अवेलेबल किंवा अपलोड झालेल्या आहेत, तर ती जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आहे जवळपास 22,000च्या आसपास। म्हणजे 22,000 नाही पण 22,000च्या आसपास जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर सद्यस्थितीमध्ये अपलोड झालेल्या आहे। त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि त्यासोबत खाजगी शैक्षणिक संस्था, मग त्याच्यामध्ये अंशतः अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित। ठीक आहे। आता या ज्या संस्था आहेत याच्यामध्ये म्हणजे अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित, त्या ज्या संस्था आहेत यांच्या सुद्धा जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे। आता ज्या मोठमोठ्या संस्था होतात, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था किंवा बाकीच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या सुद्धा जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत। आता काही गोष्टी तुम्ही म्हणाल की सर्व जाहिराती, एकूण जाहिराती ज्या आहे त्यांची आकडेवारी 22,000च्या आसपास भरते आणि 22,000ची आकडेवारी असताना आता मुदतवाढ आजच्या दिवशी शेवटची तारीख आहे जाहिराती अपलोड करण्याची। तर आजपासून मुदतवाढ मिळणार किंवा नाही मिळणार, किंवा मग आजच्या दिवशी मुदतवाढ मिळणार नाही म्हणजेच आजचा शेवटचा दिवस असणार आहे का? तर बघा, सगळ्यात अगोदर पहिले आपल्याला काही सिच्युएशन समजून घ्यावी लागेल की सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर काय सिच्युएशन आहे आणि त्यानुसार कोणत्या गोष्टी होणार आहे आणि कोणत्या गोष्टी होऊ शकतात। सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जाहिराती ज्या आहे अजूनही पवित्र पोर्टलवर अपलोड होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत। आता त्या कोणत्या जाहिराती आहेत ते सुद्धा सांगतो, कोणत्या वर्गाच्या आहे किंवा कोणत्या अभ्यर्थ्यांसाठी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो। ठीक आहे। सगळ्यात पहिला महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे बघा, अजूनही जिल्हा परिषदेच्या म्हणजे जवळपास 36 जिल्हा परिषदा आहे, त्यापैकी अजूनही 4-5 जिल्हा परिषदा अशा आहेत त्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होऊ शकलेल्या नाही। त्या जाहिराती त्यांच्यामध्ये काही ना काही थोड्याफार तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यांची जाहिरात अपलोड होत नाहीये किंवा त्याच्यामध्ये काही ना काही समस्या येते। आता जोपर्यंत त्या जाहिराती अपलोड होत नाही, म्हणजे त्या एक जाहिराती आहे जिल्हा परिषदेच्या 4-5 जिल्हा परिषदांचा असा प्रश्न आहे। नंतर काही खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांचा सुद्धा काही थोड्याफार प्रमाणात जो आहे इश्यू येतोय जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात। आता महत्त्वाची गोष्ट अजून तिसरं कारण जे आहे ते आहे बघा, 9 ते 12च्या ज्या जागा आहेत, म्हणजे 9 ते 12च्या ज्या संस्था आहेत किंवा 9 ते 12च्या ज्या काही जागा पवित्र पोर्टलवर येणार आहे तर त्याच्या संदर्भात सुद्धा काही जाहिराती त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात, म्हणजे जाहिराती तशा मोठमोठ्या संस्थांच्या आलेल्या आहे, काही जाहिराती सुद्धा 9 ते 12च्या आलेल्या आहे, पण काही जाहिराती 9 ते 12च्या अजूनही थोड्याफार इश्यू येतोय अपलोड होण्यामध्ये, किंवा त्यांना जी काही गोष्टी लागतील त्या गोष्टी झाल्यानंतर जाहिरात पवित्र पोर्टलवर येते तर त्याच्या संदर्भात अजूनही थोडाफार काही त्यांना इश्यू येतोय, त्याच्यामुळे ती सुद्धा जाहिराती ज्या आहेत किंवा त्या जाहिराती ज्या आहेत अपलोड झालेल्या नाही आहेत जेवढ्या पाहिजे तेवढ्या। अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न म्हणजे अध्यापक विद्यालयाच्या जागा आणि कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांच्या जागा। तर बघा, यावर्षी माननीय मंत्री महोदय यांनी सांगितलं होतं की कला, क्रीडा शिक्षकांच्या जागा ज्या आहेत शिक्षक भरती 2025 मध्ये आम्ही भरणार आहोत आणि ती जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील। तर आता आजच्या दिवसामध्ये बघा, सद्यस्थितीमध्ये जर पवित्र पोर्टलवर बघितलं आपण तर कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांच्या जागा ज्या आहेत त्यांच्या संदर्भात अजूनही जशी पाहिजे तशी पॉझिटिव्ह न्यूज मिळालेली नाही, म्हणजे जी अपडेट पाहिजे की किती जागा पवित्र पोर्टलवर आलेल्या आहे कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांसंदर्भात। मग आता शासनानं जे सांगितलं होतं किंवा शासनाच्या म्हणजे ज्या काही जागा रिक्त होत्या कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या, तर त्या जागा पवित्र पोर्टलवर येण्यासाठी आज एक बैठक जी आहे आयुक्त महोदय जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा मग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने जे आहे एक बैठक जी आहे पार पडणार आहे सायंकाळच्या वेळी। आता ती जी बैठक आहे त्याच्यामध्ये मोठमोठे जे अधिकारी वर्ग आहे, शिक्षण अधिकारी असेल किंवा उपसंचालक असेल किंवा बाकीचे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्या समवेत ही बैठक होणार आहे।
आपण त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणू शकतो, ऑनलाईन जी बैठक असते ती. आता या बैठकीमध्ये या गोष्टी बघितल्या जाणार आहे की कोणत्या जाहिराती पवित्र पोर्टलवर, म्हणजे एकूण किती आस्थापनांच्या जाहिराती आलेल्या आहे, जाहिरातींची एकूण आकडेवारी किती आहे, किती अशा जाहिराती आहे जिल्हा परिषदेच्या त्याच्यामध्ये अडचण येते, किती अशा जाहिराती आहे खाजगी शैक्षणिक संस्थांच्या त्यांना अडचण येते, काही ज्या जागा आहेत कला क्रीडा आणि कारणीभूत शिक्षकांच्या यांच्या बाबतीत कोणता प्रश्न किंवा यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे ती एक गोष्ट असेल, आणि अध्यापक विद्यालयाच्या ज्या जागा आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय जो आहे आज होण्याची शक्यता आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जाहिराती ज्या आहेत, आता उदाहरणार्थ समजा BMCच्या जागा ज्या आहेत, BMCच्या जवळपास इंग्लिश मिडियमच्या ज्या जागा होत्या त्याच्या संदर्भात सुद्धा अजूनही त्या जाहिरातींबद्दल अपडेट जी आहे मिळालेली नाही, म्हणजे ती जाहिरात जी आहे अजूनही पवित्र पोर्टलला आलेली नाही आहे. मग आता जर समजा BMCची जी जाहिरात आहे ती जर आली तर इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, पण जर BMCची जाहिरात अपलोड नाही झाली तर त्यावेळेस इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. मग ती जाहिरात सुद्धा पवित्र पोर्टलवर येण्यासाठी किंवा त्या जागा पवित्र पोर्टलवर येण्यासाठी त्या संदर्भात सुद्धा निर्णय जो आहे या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो. आता तुम्हाला इथे 2 कारणं सांगतो बघा. जर बैठकीमध्ये असा निर्णय झाला की पदसंख्या 22,000च्या आसपास आहे आणि शिक्षक भरतीसाठी ही पदसंख्या जी आहे ती चांगल्या प्रमाणात आहे, आपण पदभरती जी आहे शिक्षक भरती 2025-26 करू शकतो, आणि शासनाने जर निर्णय घेतला किंवा बैठकीमध्ये जर निर्णय झाला की आता जे आहे इथून समोर मुदतवाढ देता कामा नये, किंवा जी मर्यादित किंवा जेवढी पदसंख्या आपल्याला हवी होती शिक्षक भरती करण्यासाठी तेवढी पदसंख्या पवित्र पोर्टलवर आहे, तर बाकीच्या जाहिराती अपलोड न करता मुदतवाढ देण्याची जी प्रक्रिया आहे ती आजच्या दिवशी थांबेल. म्हणजे थोडक्यात काय तर मुदतवाढ मिळणार नाही. आता दुसरी एक कंडिशन सांगतो. दुसरी कंडिशन अशी आहे की जर आपण एक दुसरा महत्त्वाचा जर निर्णय घेतला तर तो असा आहे की या बैठकीमध्ये ज्या काही जाहिराती पेंडिंग आहे, ज्या जाहिराती अजूनही पवित्र पोर्टलवर अपलोड होऊ शकलेल्या नाही, त्याच्यामुळं त्या जाहिरातींना काही दिवस कदाचित त्यांची जी जाहिरात आहे, आता समजा मी ज्या तुम्हाला जागा सांगितल्या कोणकोणत्या, काही जिल्हा परिषदांची अजूनही थोडीफार 4-5 जिल्हा परिषद आहेत त्या राहिलेल्या आहेत, काही खाजगी शैक्षणिक संस्थांचा इश्यू आहे, 9 ते 12च्या जागेची इश्यू आहे, कला क्रीडा शिक्षकांच्या जागेचा इश्यू आहे, BMC अध्यापक विद्यालयाच्या जागा, आणि काही जाहिराती प्रोसेसमध्ये आहे पण त्यांच्या जाहिरातीमध्ये दुरुस्ती सुरू आहे, तर ती दुरुस्ती झाल्यानंतर त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होण्यासंदर्भात तर या गोष्टींचा विचार केला जाईल. जर अधिकारी वर्गांना असं वाटलं की आजच्या दिवशी जे आहे पूर्ण जाहिराती अपलोड होत आहेत का सायंकाळपर्यंत, तर ते अपलोड केल्या जातील. जर जाहिराती पूर्ण अपलोड झाल्या नाही तर यदा कदाचित त्यांना असं वाटू शकते की बुवा येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये या जाहिराती अपलोड होताल का किंवा या जाहिराती अपलोड होतील का या संदर्भात सुद्धा आढावा घेतला जाणार आहे. जर त्यांना असं वाटलं की या जाहिराती अपलोड होतील येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये तर त्यावेळेस मात्र मुदतवाढ दिल्या जाऊ शकते. किती दिवसाची? जास्तीत जास्त 5 दिवस, म्हणजे कमीत कमी 5 दिवसाची मुदतवाढ दिल्या जाऊ शकते 25 जुलैपर्यंत, किंवा हार्डली हार्ड ही मुदतवाढ वाढून आतापर्यंत जेवढी मुदतवाढ दिलेली आहे 10-10 दिवसांची, तशाच प्रकारे यावेळेस सुद्धा 10 दिवसाची मुदतवाढ दिल्या जाऊ शकते 31 जुलैपर्यंत. म्हणजेच काय, थोडक्यात जर आपण तुम्हाला मी सिच्युएशन याच्यासाठी सांगितली कारण की या गोष्टी आहेत. आता तुम्ही सांगा की बुवा तुमच्या मनानुसार की जाहिराती 22,000च्या आसपास पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे, पदभरतीसाठी जेवढ्या जाहिराती पाहिजे तेवढ्या आहे, पण काही अभ्यगोधारक जे आहेत जर जाहिराती आल्या नाही तर त्यांचं नुकसान होऊ शकतं. कला क्रीडा शिक्षकांचं जागांच्या संदर्भात, 9वी ते 12वीच्या जागांसंदर्भात, इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसंदर्भात, नंतर मराठी मिडियमच्या जागा, काही जिल्हा परिषदेच्या जागा, या संदर्भामध्ये शासन निर्णय घेईल. तर आजच्या तारखेमध्ये मी तुम्हाला दोन्ही बाजू समजून सांगितल्या. शासनाच्या मनामध्ये आलं तर ते मुदतवाढ आज थांबवू सुद्धा शकतात, मुदतवाढ मिळणार नाही. आणि जर शासनाच्या मनामध्ये आलं की या जाहिराती येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये किंवा 4-5 दिवसामध्ये अपलोड होतील तर शासन याला मुदतवाढ देऊ सुद्धा शकतं. मी तुम्हाला दोन्ही सिच्युएशन सांगितल्या त्यानुसार, किंवा तुम्हाला काय वाटते किंवा आता जर बघा इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की मुदतवाढ जर मिळाली त्याचा फायदा होणार की नुकसान होणार आहे. तर उमेदवारांचा मनामध्ये प्रश्न असा आहे की मुदतवाढ खूप दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे, आतापर्यंत इथून समोर जे आहे मुदतवाढ मिळता कामा नये. पण दुसरे अजून काही असे उमेदवार आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की मुदतवाढ मिळाली तर जाहिराती अपलोड होतील, ज्या राहिलेल्या जाहिराती आहेत त्या. तर मग इथं पूर्ण निर्णय जो जाणार आहे तो आहे शासनाचा निर्णय असणार आहे की शासन आजच्या दिवसामध्ये जर शासनाने विचार केला की या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होऊ द्या किंवा त्यांना देण्यासाठी थोडाफार कालावधी द्या तर त्यावेळेस मुदतवाढ मिळेल. आता या संदर्भात मी पूर्ण गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत.
या गोष्टीनुसार तुम्हाला तुमचा अभिप्राय काय सांगतोय की आजच्या दिवसामध्ये मुदतवाढ मिळू सुद्धा शकते किंवा मुदतवाढ मिळणार सुद्धा नाही. त्याच्या मागची दोन्ही कारणं सांगितले मी तुम्हाला. आणि ही बैठक झाल्यानंतर आणि सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस ही अपडेट येईल त्यावेळेस आपल्याला कळेल की मुदतवाढ मिळणार किंवा नाही मिळणार. पण माझ्या पर्सनल ओपिनियननुसार ज्या काही जाहिराती आहे तर त्या जाहिरातींना थोडे दिवस दिल्या जाऊ शकतात किंवा मे बी त्यांना सांगितलं जाईल की तुमच्या जाहिराती अपलोड होत नाही तर मग तुम्ही सायंकाळपर्यंत अपलोड करा. तोपर्यंत तुम्हाला काय करायची किंवा कशा पद्धतीने दुरुस्ती करायची ते सांगितलं जाईल. आणि जर ते हँडल झालं तर मुदतवाढ मिळणार नाही. पण जर ते हँडल नाही झालं तर थोडेफार होत नाही, मुदतवाढ मिळू शकते. तर अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी होत्या आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये क्लिअर कट या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओचा अभिप्राय जो आहे, तुम्हाला काय वाटतं मुदतवाढ मिळायला पाहिजे किंवा नाही पाहिजे त्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.